श्री गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दोस्तों नमस्कार। आजचा आपला दुसरा विषय आहे इन्कम सोर्सचा ट्रॅडिशनल मार्केटिंग। ट्रॅडिशनल मार्केटिंग हा जो विषय आहे यामध्ये तुम्ही जर चांगला विचार केला तर सरासरी हजारो बिझनेस आहे की जे बिझनेस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता, खूप चांगला इन्कम त्यामध्ये घेऊ शकतात आणि हजारो वर्षापासून काही लोक त्यामध्ये सेट झाली आहे। तुम्ही बघा, वाणी, मारवाडी, गुजराती हे लोक एक ठराविक बिझनेसमध्ये त्यांनी पूर्ण आपल्या पिढ्यानपिढ्या घालवल्या आहेत। परंतु आपण ज्यावेळेस बिझनेसचा विचार करतो तर आपल्याला विचार करायला लागतो काय बिझनेस करायला पाहिजे। तर आपण जर चांगला विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की खूप छोटे छोटे बिझनेस आहे जे ट्रॅडिशनल पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग करू शकता किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने एक छोटंसं शॉप घेऊन मग ते एक भाडे तत्वावर घ्या किंवा स्वतःचं घ्या किंवा जेही तुमची काही आर्थिक कुवत ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने तुम्ही तो बिझनेस सेट करू शकता। कमीत कमी जर तुम्ही विचार केला तर तुम्ही बघा, एक चहा विकणारा व्यक्ती जो ट्रॅडिशनल बिझनेस करतो, एक छोटीशी टपरी टाकतो, ज्या टपरी टाकायला सरासरी 15 ते 20 हजारापासून ते 5 लाखापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो। तुम्ही किती क्वालिटीची बनवू शकता या पद्धतीने तुम्ही चालू केला तर दररोजचा तुमचा जो बिझनेस आहे सरासरी 1000 ते 2000 रुपयापासून 20 हजारापर्यंत तुम्ही डेली कमवू शकता। कारण की हा चहाचा बिझनेस झाला। तुम्ही बघा मित्र, एकदम कमीत कमी अशी काही लोक आहे की जे 1000 रुपये भांडवल घेऊन या बिझनेसमध्ये उतरलेली, परंतु आज त्यांचे कमीत कमी हजारो शॉप्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती शॉप्स ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बघा वेगवेगळे चहाचे ब्रँड आले, अमृततुल्य, सरपंच, खासदार, आमदार, काय म्हणजे एकदम सुंदर पद्धतीने थीम राबवता येते। मग हळूहळू चहाच्या बरोबर त्यांनी पावडे, त्यानंतर वेगवेगळे बिझनेस त्यामध्ये स्टार्ट केले आणि हा बिझनेस त्यांचा एकदम स्टार्ट झाला। आणि अशी काही बिझनेस आहे की जे टॅक्स पेअर आहे, चहाच्या धंद्यावाले, पावड्यावाले टॅक्स पेअर आहेत। यानंतर किराणा दुकान घ्या तुम्ही, किराणा दुकान हे अतिशय अप्रतिम बिझनेस आहे की ज्यामध्ये जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत हा बिझनेस चालणार आहे। कारण की तुम्हाला भूक लागणारच आहे, तुम्ही वस्तू खरेदी करणारच आहे आणि जे काही किराणा माल जो आहे घरामध्ये लागणारा दर महिन्याला संपतो, दर महिन्याला माणूस घेतो। एक कस्टमर जर तुम्ही जपला तर तो लाईफ टाइम साठी कस्टमर तुमचा झाला। कारण ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे। ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय की ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे। सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेवढं प्रेमानं बोलाल, मित्रांनो तुम्ही विचार करा, तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ असेल, गोड वाणी तुमची असेल, म्हणजे तोंडात साखर म्हणजे काय की गोड वाणी तुमची असेल, गोड बोलणं तुमचं असेल तर ग्राहक तुमच्याकडे आकर्षला जातो। कितीही काही विचारलं, कशाही पद्धतीने मागितलं तरी तुमच्या डोक्यावर बर्फ पाहिजे की जो बर्फ असा की तुम्हाला राग नाही आला पाहिजे। कारण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये एक गोष्ट सांभाळणं गरजेचं आहे, एक तर सर्व्हिस आणि दुसरी गोष्ट आहे एकदम प्रेमानं बोलणं। तर तुम्ही बघा, म्हणजे चहाचा बिझनेस आपण बघितला, त्यानंतर तुम्ही किराणा दुकान बघा, परमनंट कस्टमर होतो, कपड्याचं दुकान बघा एकदम अप्रतिम आहे, सौंदर्य प्रसाधनांची दुकानं तुम्ही बघा ना, ब्युटिशियनची आज बघा छोटी छोटी बिझनेस आहे का जी छोटी छोटी सौंदर्य प्रसाधनांची बिझनेस टाकून बसले आहेत। परंतु मित्रांनो तिथं दैनंदिन लागणाऱ्या स्त्रियांच्या अशा काही गोष्टी तिथं भेटतात का ज्या गोष्टी स्त्री एक गोष्ट घ्यायला, समजा बांगड्या घ्यायला ती गेली तर ती तिच्याबरोबर कमीत कमी 5 वस्तू घेऊन येते। येतं लक्षात? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे का ट्रॅडिशनल बिझनेस जे आहे ते एवढे आहेत का तुम्ही छोट्या बिझनेस पासून मोठ्या बिझनेस पर्यंत तुम्ही हळूहळू जाऊ शकता। कपड्याचे बिझनेस घ्या, खूप सुंदर मार्जिन आहे त्यामध्ये। त्यानंतर जेवढे काही लेडीज वेअर आहे त्यामध्ये एवढं मार्जिन आहे की त्याचा काही विषय नाही। तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं मार्क केलं, चांगल्या पद्धतीने जर कधी बिझनेस सेट केला, तुम्ही बघा जे एक लॉबी आहे की जी लॉबी त्याच याच्यामध्ये घुसली आहे का जी तुम्ही बघा कधी आतापर्यंत तुम्हाला बघितलं का, वाणी, मारवाडी, गुजराती ही लोक जे बिझनेस करतात त्यांची वडिलोपार्जित मुलं जे आहे जवळपास 7वी 8वी पासूनच गल्ल्यावर बसायला लागतात। आपण म्हणतो मुलांना शिकवलं पाहिजे, मुलांना सगळ्या शिकवलं पाहिजे, हे गरजेचंच आहे। परंतु शिक्षणाबरोबर तुमचं व्यावसायिक ज्ञान सुद्धा मुलांना येणं खूप गरजेचं आहे आणि हे समजणं गरजेचं आहे। आणि आपली जी लोक आहे ही आपली लोक समजायला उशीर करतात आणि उशीर करतात म्हणजे पूर्ण ग्रॅज्युएशन होतं, ग्रॅज्युएशन नंतर पूर्ण डिग्री डिप्लोमा घेतो, त्यानंतर त्याला मार्केटमधनं तुम्हाला सांगतो भाजीपाला आणण्याची सुद्धा अक्कल नसते। म्हणजे चांगला विचार करा तुम्ही। तर यासाठी व्यावसायिक ज्ञान बी गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही मुलांना लहानपणापासून जसं सरासरी 5वी 6वी 7वी 8वीला गेला त्याला भाजीपाला आणायला लावा, त्याला किराणा आणायला लावा, त्याला दूध आणायला लावा, त्याला सगळं म्हणजे त्याला व्यावसायिक ज्ञान, पैशाची देवघेव कळेल। आणि हे जे ट्रॅडिशनल बिझनेस जेवढे आहेत हे ट्रॅडिशनल बिझनेस तुम्हाला हळूहळू त्याचा कल वाढेल। त्यानंतर तुम्ही अनेक असे दुधाचा बिझनेस घ्या,
दूध तुम्ही जे आहे तुम्ही विचार करा, काही लोक जे आहेत ना दुसरीकडून शेतकऱ्याकडून विकत घेतात आणि संध्याकाळी विकतात. म्हणजे सरासरी 30-35 रुपयाने शेतकऱ्याकडून घेतात, 40 ते 50 रुपये ते ट्रॅडिशनल विकतात. तुम्ही फायदा बघा. भाजीपाल्याचा बिझनेस बघा, तुम्हाला सांगतो, सकाळी घेतली भाजी, संध्याकाळी विकली, पैसे मोकळे. म्हणजे अशी काही लोक आहेत का ज्या ट्रॅडिशनल बिझनेसवर खूप सुंदर असे अगणित हजारो असे ट्रॅडिशनल बिझनेस आहेत की ज्या बिझनेसमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता, तुमच्या फॅमिलीचं करिअर करू शकता. फक्त समजणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे, कसा करायचा आहे, याचं पूर्ण आणि उत्तमभूत नॉलेज तुम्हाला आपल्याकडे मिळेल. फक्त तुम्हाला या कमेंटमध्ये तुमचा नंबर टाकायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मला हा बिझनेस करायचा आहे, याच्याविषयी मला नॉलेज पाहिजे. अप्रतिम नॉलेज, अप्रतिम टिप्स आणि खूप कमी पैशामध्ये. आणि ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय? दोनच गोष्टी यामध्ये, प्रेमानं बोलणं आणि डोक्यावर बर्फ, शांत राहणं. म्हणजे या दोन गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्ही अप्रतिम आणि सक्सेस, हा सक्सेसचा मूलमंत्र आहे. तर हा आपला दुसरा प्रकार होता. धन्यवाद मित्रांनो. स्वामीराज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने लाईक केल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.